महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम लक्ष्मण भोईर यांनी आजवर केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना ग्लोबल ह्युमन पेस युनिव्हर्सिटी यांनी डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केलाय। त्यासाठी त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात देवराम भोईर यांचं उल्लेखनीय असं कार्य आहे। गेली 40 वर्ष राजकारणात सक्रिय राहून समाजातील तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत देवराम भोईर यांनी गरिबांना मदतीचा हात दिला। अनेकांची उद्ध्वस्त घरी उभी करण्यात देवराम भोईर यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या कार्यालयात आलेला माणूस कधीच रिकाम्या हातानं किंवा निराश होऊन न जाता आनंदानं घरी जातो। शिक्षण क्षेत्रात आपल्या विभागातील मुलांनी उत्तुंग कामगिरी करावी यासाठी भोईर यांनी शाळा सुरू केली। आज या शाळेचा 10वीचा निकालही 100% पोहोचलाय। कुशल आणि विद्यार्थ्यांशी कनेक्ट असणारे शिक्षक आपला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अविरत मेहनत घेत असतात। देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्ञान मंदिर शिक्षणाची कवाडं खुली करत आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। मुंबईतील पाणी कपातीचा परिणाम ठाण्यातील वागळे आणि नौपाड्यातील परिसरांवर होणार असून या ठिकाणी देखील कपात लागू करण्यात येणार आहे। या सर्व भागांना मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा होत असल्यानं या भागांमध्ये ही कपात लागू करण्यात येणार आहे। मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यांमध्ये अवघे 10%च पाणी शिल्लक राहिले। या दृष्टीनं मुंबई महानगरामध्ये 30 मे पासून 5% तर 5 जूनपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। मात्र मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला देखील पाणीपुरवठा होत असल्यानं ठाण्याच्या नौपाडा आणि वागळे भागातही ही कपात लागू करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले। ठाणे महापालिका क्षेत्राला विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असतो। यामध्ये मुंबई महापालिकेकडून दररोज 85 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून यामध्ये वागळे आणि नौपाडा अशा परिसरांना हे पाणी दिलं जातं। मात्र आता मुंबई महापालिकेनंच पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असल्यानं ठाण्याच्या ज्या भागात मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा होतो त्या भागात ही कपात लागू करण्यात येणार आहे। ठाणे शहरातील सर्वच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आले। हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, रामदेववाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1, किसन नगर नंबर 1 आणि 2, शिवाजीनगर, पडवळनगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालू नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजूवाडी, जिजामाता नगर, बाळकुंपाडा नंबर 1, लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, मानपाडा, नळपाडा, कोपरी, धोबीघाट, गावदेवी, लुईसवाडी, जलकुंभ, टेकडीवाडी, जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर या परिसरात मुंबई महापालिकेनं ठरवल्याप्रमाणे 5 आणि 10% पाणी कपात होणार आहे। निवडणुकीची मतमोजणी पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रांवर 24 तास आधीच जॅमर बसवण्यात यावेत। मतदान केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात कोणत्याच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध राहणार नाहीत। ब्लूटूथ आणि वायफाय चालणार नाहीत। यासाठी विशेष उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या अनेक स्ट्रॉंग रूममध्ये अनेक व्यक्तींनी संशयास्पद हालचाली केल्या आहेत। त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीनबाबत संशयाचं वातावरण तयार झाले। ठिकठिकाणी संशयास्पद हालचालींवर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय। त्याच धर्तीवर ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे। मतदारसंघात ईव्हीएम मशीन जमा करण्यात आलेल्या सर्व स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी। त्याचा प्रत्येक दिवसाचा अहवाल देण्यात यावा। या सीसीटीव्ही यंत्रणेचं थेट प्रक्षेपण उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही राजन विचारे यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे केली आहे।
EVM मशीन हॅक केल्या जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे मतमोजणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. म्हणून मतमोजणी पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी मतमोजणी केंद्रांवर उच्च क्षमतेचे जॅमर बसवण्यात यावेत. मतमोजणी केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क राहणार नाही अशी या जॅमरची तीव्रता असावी. त्याचबरोबर मतमोजणी केंद्रात कोणत्याही कंपनीचे ब्लूटूथ आणि वायफाय चालणार नाहीत याबाबतही दक्षता घेण्यात यावी असंही राजन विचार यांनी आपल्या पत्रात नमूद केले. इयत्ता 12वीच्या निकालानंतर यावर्षीचा इयत्ता 10वीचा निकाल आज जाहीर झालाय. ठाणे जिल्ह्याचा निकाल 95.56% इतका लागलाय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींचा 96.79% निकाल लागलाय, तर मुलांचा निकाल 94.39% इतका लागला आहे. जिल्ह्यात एकूण 1,08,378 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये 53,780 इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या, तर 54,598 इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यामुळे इंटरनेटवर सर्वांनीच आपला निकाल पाहिला. हा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे, घरी, मोबाईल आणि संगणकावर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्याचा आधार घेतला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यातील एकूण 1,13,403 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून 57,841 मुलं आणि 55,562 मुलींनी ही परीक्षा दिली होती. अनधिकृत बांधकामं ही काही राजकीय नेत्यांच्या उत्पन्नाचं साधन असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. महिना 15 लाखांची मागणी काही नेत्यांकडून केली जात असून ते दिले नाही तर आमचं ऑफिस कसं चालणार असा सवालही केला जातोय. याशिवाय निवडणुकीसाठी अनधिकृत बांधकामांचे पैसे काहींना हवे असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नंतरही आजही कळवा आणि मुंब्र्यात ही बांधकामं उभीच राहत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या 2 दिवसात कळवा मुंब्र्यात सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादीच सादर करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. कळवा गावात व्यायामशाळेशेजारी कोणाची बांधकामं सुरू आहेत त्याचीही माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काही ठिकाणी हिरवा कपडा टाकून ही बांधकामं रोजरोजपणे केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. चंदा दो और धंदा लो अशी परिस्थिती आहे. त्यात ठाणे महापालिकेचे सर्वच अधिकारीही सहभागी आहेत. यात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करणं अपेक्षित आहे. मात्र ती कारवाई होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. एकूणच अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालण्याचं काम सुरू असून कळवा मुंब्रा बकाल करण्याचा मनसुबा आखला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांसंदर्भात SIT लावून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामांना ठाणे महापालिकेचं अतिक्रमण विभाग जबाबदार असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही बांधकामं उभीच राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यातही काही ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या बांधकामांच्या ठिकाणी देखील पुन्हा बांधकामं उभी राहत असून त्याकडेही कानाडोळा केला जात असल्याचं चित्र असल्याचं आव्हाड यांनी नमूद केलं.